नमस्कार सगळ्यांना. आत्ताची एक रेशन कार्ड विषयक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ती अपडेट काय आहे? तसेच तुम्हाला आता रेशन कार्डवर कोणते कोणते फायदे मिळणार आहेत, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक नवीन ॲप लॉन्च केलं आहे. ठीक आहे. ते रेशन कार्ड केशरी असो, पिवळं असो, पांढरं असो, त्याचा काही फरक पडत नाही. सगळ्यांसाठी एक नवीन ॲप लॉन्च केला आहे. त्या ॲपद्वारे तुम्हाला आता काय काय करता येणार आहे, कुठल्या कुठल्या सुविधा उपलब्ध आहेत, तसेच कोणते एक्स्ट्रा फायदे तुम्हाला होणार आहेत आता, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जास्त शेअर करा, म्हणजे सगळ्यांनाच हे अपडेट जे आहे ती कळेल आणि त्यांना पण हे ॲप जे आहे ते यूज करता येईल. तसेच त्यांना वेगवेगळे फायदे पण मिळतील. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन अपडेट्स मिळत राहतील. अजून तुम्हाला जर कुठल्या विषयावर माहिती हवी असेल, कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा असेल, तर तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कमेंट करत नाही आहे, कमेंट नक्की करा. माझ्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट करा, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला कुठल्या प्रकारचं व्हिडिओ किंवा कुठल्या प्रकारची माहिती किंवा अपडेट हवी आहे. ठीक आहे. चला बघूया आपण काय आहे सविस्तर माहिती, कुठले कुठले फायदे मिळणार आहेत, काय काय मिळणार आहे पाहूयात. रेशन कार्ड धारकांसाठी सरकारने लॉन्च केलं नवीन ॲप, मिळणार हे फायदे. ठीक आहे. चला बघूयात काय काय फायदे आपल्याला मिळणार आहेत. सरकारने देशातील गोरगरीब जनतेसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. त्याचा फायदा सगळ्याच नागरिकांना होत आहे. त्यातील एक सगळ्यात मोठी आणि हितकारी योजना म्हणजे रेशन कार्ड योजना. या योजनेमुळे देशातील गरिबांना रेशन कार्ड अंतर्गत अन्नधान्य मिळते. तसेच आरोग्य उपचार देखील मिळत असतात. अशातच आता केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांचा एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे आता रेशन संबंधी तुम्हाला कोणतीही तक्रार असेल, तर त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी सरकारने एक नवीन ॲप जे आहे ते लॉन्च केलं आहे. या ॲपचे नाव आहे रेशन न्यू ॲप. ठीक आहे. रेशन न्यू ॲप असे आहे. या ॲपद्वारे सरकार जवळपास 80 कोटी लोकांना रेशनचं वाटप करत असते, याची माहिती आहे. परंतु तुम्हाला रेशनबाबत कोणती तक्रार करायची असेल, तर तुम्ही ह्या ॲपवर करू शकता. म्हणजे तुम्हाला काही तक्रार असेल रेशन कार्डविषयी, तर तुम्ही ह्या ॲपद्वारे घरी बसून तुम्ही तक्रार करू शकता. तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही आहे. त्याची विविध कामं जे आहेत तुमची, ते ऑनलाईन पण तुम्ही करू शकता. त्या ॲपचं नाव आहे काय ना ॲपचं नाव आहे रेशन न्यू ॲप. ठीक आहे. तर त्या ॲपवर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश या देशातील स्थलांतरित कामगारांसाठी अन्न सुरक्षितता निश्चित करणे, तसेच अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागातर्फे राबवण्यात येणारी आहे. ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत देशभरात सुद्धा परवानगी देते. म्हणजे तुम्ही वन नेशन वन रेशन म्हणजे तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही स्थलांतरित झाला, तर तुम्हाला अन्नधान्य मिळणार आहे. असं नाही की तुम्ही आता सपोज एका जिल्ह्यात आहात, तुम्ही तिथलं रेशन तिथं घेता, पण तुम्हाला काही कारणास्तव स्थलांतरित करावं लागलं दुसऱ्या जिल्ह्यात, तर तुम्हाला तिथेही त्याच रेशन कार्डवर तुम्हाला ते मिळणार आहे. त्यामुळे जगात तुम्ही म्हणजे आपल्या भारतात ठीक आहे, कुठेही गेलं कुठलं आपल्या भारतात, तर तुम्हाला त्या रेशन कार्डवर तुम्हाला जे अन्नधान्य ते मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलंही टेन्शन घेण्याची गरज नाही. ठीक आहे. तुम्ही स्थलांतरित जरी झालात, तरी तुम्हाला त्या रेशनवर तुम्हाला धान्य मिळणार आहे. या शिधापत्रिकाधारकांना आता त्यांच्या अन्न हक्काचा देशातून कुठूनही लाभ घेता येणार आहे. सर्व 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड योजना 2019 मध्ये सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना अन्नधान्य मिळत असते. त्यासाठी आता रेशन कार्डला आधार कार्ड क्रमांक लिंक करणे देखील खूप गरजेचं आहे. तुमचं रेशन कार्डला जर आधार लिंक नसेल, तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. कारण जर तुम्ही हे नाही केलं, तर तुम्ही बऱ्याच योजनांना मुकू शकता. कारण योजना ज्या आहेत त्या रेशन कार्डला खूप जास्त योजना येतात, सगळ्यांना माहिती आहे. तर वन नेशन वन नेशन आणि वन रेशन कार्ड ह्या योजनेसाठी पण तुम्हाला आधार लिंक असणं गरजेचं आहे. नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही. अशा बऱ्याच योजना आहेत ज्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही केलं नसेल अजून, तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन करून घ्या. ठीक आहे. आता रेशन कार्डद्वारे जे रेशन घेतात त्यांच्यासाठी 1 नोव्हेंबरपासून नियम बदल करण्यात आलेले आहेत. यानुसार जर तुम्ही तुमचे ई-के-वाय-सी केले नसेल, तर तुम्हाला रेशनवर धान्य मिळणार नाही. त्यामुळे ई-के-वाय-सी करणे गरजेचे आहे. तुम्ही जर अजूनही ई-के-वाय-सी केली नसेल, तर लवकरात लवकर करून घ्या. कारण 31 डिसेंबर ही ई-के-वाय-सी करण्याची शेवटची तारीख आहे. अन्यथा तुम्हाला इथून पुढे अन्नधान्याचा लाभ घेता येणार नाही. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की ई-के-वाय-सी खूप करणं गरजेचं आहे. ह्याच्या आधी 31 ऑक्टोबर म्हणजेच ही लास्ट डेट होती ई-के-वाय-सी करण्याची, पण काही कारणास्तव ती पुढे ढकलली गेली. 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. तर आत्ता पण वेळ आहे, 1.5 महिना वगैरे आहे. तर तुम्ही ह्या 1.5 महिन्यात लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या, तर तुमचं रेशन कार्ड जे आहे ते रद्द होऊ शकतं. तसेच तुम्हाला अन्नधान्य आता मिळणार नाही रेशनवर. तसेच रेशन कार्डवर ज्या योजना आहेत त्या पण तुम्हाला घेता येणार नाहीत. ठीक आहे. त्यामुळे जर ई-के-वाय-सी केली नसेल, तर तुम्ही लवकरात लवकर करा. ई-के-वाय-सी करण्यासाठी काय काय करावं लागतं त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तुम्ही जाऊन तिथं बघू शकता. आपल्या चॅनलवर जाऊन सगळे व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये एक व्हिडिओ आहे की ज्याच्यात तुम्हाला ई-के-वाय-सी कशाप्रकारे करू शकता आणि त्यासाठी काय काय लागतं हे सगळं मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. ते जाऊन बघा आणि लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. ठीक आहे. कारण खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या घरातल्या सदस्यातील प्रत्येकाची ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे. आता तुम्ही घर बसल्या पण ई-के-वाय-सी करू शकता आणि जाऊन पण करू शकता. दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत आपल्याकडे, ऑनलाईन, ऑफलाईन. त्याचा डिटेल व्हिडिओ मी टाकला आहे. जाऊन बघा माझ्या चॅनलवर.
तुम्हाला नक्की कळेल हे कसं करायचं आहे. कारण जर तुमची ई-के-वाय-सी नाही केली तर जर तुमच्या घरातल्या एकाही व्यक्तीचं तुम्ही ई-के-वाय-सी केलं नाही तर त्या एक व्यक्तीचं नाव जे आहे ते आपोआप तुमच्या रेशन कार्डमधनं बाद होणार आहे. ठीक आहे, म्हणजे रद्द होणार आहे. त्यामुळे जर तुमच्या घरातले 4 व्यक्ती असतील आणि त्यातले तुम्ही 2 व्यक्तीचं ई-के-वाय-सी केलं नाही तर तुम्हाला इथून पुढे रेशन कार्ड फक्त 2 व्यक्तींची नावं दिसतील. बाकीचे 2 व्यक्ती आहेत ज्यांनी ई-के-वाय-सी केलं नाही त्यांचे नाव तुम्हाला तिथे दिसणार नाही. त्यामुळे घरातल्या प्रत्येकाची ई-के-वाय-सी करून घ्या. 31 डिसेंबर लास्ट डेट आहे. ठीक आहे, लवकरात लवकर करा जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, जर तुम्हाला काही अजून प्रश्न असतील मला काही विचारा नक्कीच कमेंट्समध्ये मी सांगेल त्याचा आन्सर. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.